सत्यजित सिंह पाटणकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज सर्व भाजपच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे. पक्षप्रवेश सोहळा मुंबईमध्ये पार पडलेला आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज आमचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व या ठिकाणी स्वीकारून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची पूर्णपणे ताकद वाढवण्याच्या दृष्टीने, देवेंद्र फडणवीस साहेबांची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी चंग बांधलेला आहे. निश्चितपणे आम्ही चांगलं काम करून दाखवू. आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाच्या दिवशीच तुम्ही पक्षप्रवेश केला आहे. मागची विधानसभा झाली तेव्हा विधानसभामध्ये अपक्ष म्हणून तुम्ही मोठं मताधिक्य घेतलं होतं आणि त्यानंतरचा आजचा पक्षप्रवेश, यातून काय संदेश द्यायचा आहे? आज मंगळवार आहे. दर मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्याची प्रथा आहे पूर्वीपासून, आणि तसं मंगळवारी आम्ही आज प्रवेश केलेला आहे. उदयनराजे बोलताना बोलले की विविध पक्षांचा बालेकिल्ला म्हटलं जात होतं साताऱ्याला, परंतु तुम्ही आल्यानंतर कुठेतरी आता भाजपचा हा पूर्ण बालेकिल्ला राहणार आहे. आणि तुम्ही बोलताना देखील म्हटलात की पंचायत समितीवरती आता भाजपचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे. निश्चितपणे मग छत्रपती उदयनराजे भोसले जे बोलले त्यामध्ये तथ्य आहे. आम्ही सर्वजण मिळून जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे जे सर्व नेते मंडळी आहेत, यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आहेत, यामध्ये बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आहेत, आमचे आमदार जिल्हाध्यक्ष अतुलबाबा आहेत, आमचे मंत्री जयकुमार गोरेजी आहेत. या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे आम्ही सातारा जिल्ह्यामध्येच नव्हे तर पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवण्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. तुम्ही भाषणामध्ये बोलताना असं देखील म्हणलात, व्याघ्र प्रकल्प असेल, पुनर्वसनाचा प्रश्न असेल, इतर प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचं आता काम करणार आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून पालकमंत्री म्हणून देसाई त्या ठिकाणी आहेत. तुम्हाला आता एकत्रित येऊन पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आणि पाटण तालुक्यामध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रित असल्याचा फायदा होते. कुठेतरी आता आणखी पश्चिम महाराष्ट्राचा आणि साताऱ्याचा मोठ्या प्रमाणात विकास होईल का? निश्चितपणे आज देसाई जरी पालकमंत्री असले तरी सुद्धा गेल्या 10 वर्षामध्ये व्याघ्र प्रकल्पाच्या समस्यांच्या संदर्भात, रोजगार निर्मितीच्या संदर्भात, त्यानंतर पुनर्वसनाच्या संदर्भात बरेचसे प्रश्न अजून प्रलंबित आहेत. या सर्व प्रश्नांना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या मार्गदर्शनाखाली न्याय देण्याचं काम निश्चितपणे आम्ही करणार. पाटण आणि साताऱ्यामध्ये आता विरोधक करून, कारण महायुतीमध्ये सर्वच पक्षातील जे प्रमुख पदाधिकारी होते, प्रमुख नेते जे सातारा जिल्ह्यातले होते, ते सर्व पदाधिकारी आता महायुतीमध्ये आहेत. विरोधक पाटण आणि साताऱ्यामध्ये कोणी नाही आहे. आता त्याबद्दल काय सांगा? तर काय तुम्हाला माहिती आहे आता विरोधक किती आहेत आणि किती नाहीत, तर मी काय बोलू शकतो? विरोधकांना काय संदेश द्याल? कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचं काम करत राहू, विरोधकांचं काम करत राहतील, परंतु या सर्वांच्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ही ताकद वाढवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की सत्यजित सिंह पाटणकर यांचा आज पक्षप्रवेश झालेला आहे. पक्षप्रवेश झाल्यानंतर विरोधकांचं काम करत राहतील, आम्ही आमचं काम करत राहू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती सत्यजित सिंह पाटणकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामन खंडू कसबे निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.